शेतकरी संघटना म्हणजेच कष्टकरी शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आणि त्याच्या घामाच्या दामासाठी लढणारी संघटना। गेल्या अनेक वर्ष या संघटनेचं समाजातील अस्तित्व अपरिहार्य होतं, पण आज 2024 सालची सद्यस्थिती पाहिली तर अनेक राजकीय मुरब्बी, मातब्बर आणि प्रस्थापितांना गुडघे टेकायला लावणाऱ्या या संघटनेचं अस्तित्व संपत चाललंय काय असा प्रश्न पडल्या वाचून राहणार नाही। याविषयी तुम्हाला काय वाटते? दरवर्षीच्या साखर हंगामात या संघटनेच्या परवानगीशिवाय महाराष्ट्रातील साखर कारखाने चालू व्हायचे नाहीत, पण आज हंगाम सुरू झाला तरी साखर सम्राटांना जेरीस आणणारी ही संघटना मात्र कुठे दिसत नाहीये। बरोबर आहे ना? चला तर आजच्या रिपोर्टमध्ये आपण पाहूया संघटना नेमकी आहे कुठं। नमस्कार, मी कृष्णा लाड आणि आपण पाहताय के न्यूज। मंडळी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेविषयी चर्चा करण्याअगोदर पहिल्यांदा या संघटनेचा इतिहास पाहणं महत्त्वाचं आहे। आजच्या घडीला महाराष्ट्रातील प्रत्येक पक्षाला जसं फुटीचं ग्रहण लागलंय, त्याला ही शेतकरी संघटना देखील अपवाद राहिली नाही। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा इतिहास पाहिला तर शरद जोशींच्या शेतकरी संघटनेमधून राजू शेट्टी यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली, पण काही कारणानं या दोघांमध्ये दरी पडली आणि 2004 मध्ये राजू शेट्टींनी स्वाभिमानी शेतकरी संघटना स्थापन केली। आपलं स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू केले। सुरुवातीच्या काळात सर्वांना चांगले दिवस असतात त्याप्रमाणे शेट्टींची सुरुवात देखील धूमधडाक्यात झाली। 2004 सालची विधानसभा निवडणूक लढवून आमदार म्हणून शेट्टी जनतेचा आवाज म्हणून विधानसभेवर गेले। यानंतर विधानसभेत आवाज उठवून हाच आवाज दिल्लीत घुमवण्यासाठी 2009 मध्ये त्यांनी हातकणंगले मतदारसंघातून लोकसभा लढवली आणि ते त्यामध्ये यशस्वी झाले आणि खासदार देखील झाले। त्यानंतर पुन्हा एकदा 2014च्या लोकसभेला दुसऱ्यांदा खासदार झाले। कधी अपक्ष, कधी आघाडी, तर कधी महायुती यांची सोबत घेत राजकारण करणाऱ्या राजू शेट्टींची कारकीर्द 2014 नंतर मात्र डळमळीत दिसू लागली। चळवळीत सक्रिय असताना राजकारण आणि संघटना यामध्ये समन्वय साधण्यात, सांगड घालण्यात खऱ्या अर्थानं राजू शेट्टींना यश आलं नाही असं दिसून येते आणि त्यामुळेच 2019च्या लोकसभा निवडणुकीत राजू शेट्टींना मोठ्या फरकानं पराभव पत्करावा लागला। दूध दरवाढ आंदोलन, ऊस दरवाढ आंदोलन आणि पिकांना हमी भाव मिळावा यासाठी रस्त्यावरची लढाई लढणाऱ्या राजू शेट्टींना राजकीय मुत्सद्दीपणा दाखवता आला नाही आणि त्यामुळेच शेतकरी संघटनेला नेहमी सत्तेपासून दूर राहावं लागलंय। खरं तर शेतकरी संघटना सत्तेसाठी सक्रिय नाहीच किंवा खुर्ची मिळवणे हे ध्येय नाही हे राजू शेट्टींनी वारंवार सांगितले, पण तरी देखील कोणत्याही आंदोलनाला सत्तेतील सहभागाशिवाय यश येत नाही हे देखील तितकंच खरं आहे। ही गोष्ट स्वाभिमानी शेतकरी संघटनेतल्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांना समजली, उमगली, पण शेट्टींनी मात्र त्याकडे कानाडोळा केल्याचे दिसून आले आणि त्याचमुळे या संघटनेमध्ये देखील अंतर्गत धुसफूस आहे असं दिसते। शरद जोशींना काडीमोड देत राजू शेट्टींनी स्वतंत्र पक्ष काढला, स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि तोच कित्ता या संघटनेतील अनेक कार्यकर्त्यांनी पुढे गिरवलाय असं दिसून आले। सदाभाऊ खोत, प्राध्यापक जालेंद्र पाटील, जनार्दन पाटील यांनी या पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेण्यामागचं हेच तर का कारण असावं असं वाटते नक्की। शेतकऱ्यांसाठी रस्त्यावरची लढाई लढण्यात, लाठ्या काट्या झेलण्यात असे अनेक कार्यकर्ते अग्रभागी होते। चळवळीसाठी या कार्यकर्त्यांनी तुरुंगवास देखील सोसला, अनेक आंदोलनाच्या केसेस अंगावर घेतल्या, अशी एक ना अनेक आंदोलने केली, ती फक्त आणि फक्त या बळीराजासाठी, या शेतकऱ्यासाठी, त्याला त्याच्या हक्काचं दाम मिळवून देण्यासाठी। पण या आंदोलनाची गरज या शेतकऱ्याला नाही या वास्तवाने मात्र या लढाऊ कार्यकर्त्यांची घालमेल झाली, कारण याचा अनुभव या संघटनेसाठी आणि या कार्यकर्त्यांसाठी देखील नेहमीचा झाला। कारण सर्वसामान्य लोकांनी देखील या संघटनेला आणि संघटनेच्या कार्यकर्त्यांना कधीही सत्तेच्या खुर्चीवर बसू दिलं नाही हे दाहक वास्तव नक्कीच विचार करायला लावणार आहे। साखरेला भाव मिळावा म्हणून लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी कारखान्याचं संचालक म्हणून संधी मिळू दिली नाही, याचा अनुभव खुद्द राजू शेट्टींना सुद्धा आहे। त्यांना देखील यावेळच्या लोकसभेला मोठ्या फरकानं पराभूत व्हावं लागलं। एवढंच नाही तर या नुकत्याच झालेल्या विधानसभेला त्यांच्या शिलेदारांना देखील पराभूत व्हावं लागलं आणि याचाच परिणाम म्हणून संघटनेचा वचक कमी झाला आणि आता बिनबोबाट सुरू असणारा साखर हंगाम हे त्याचंच प्रत्यंतर आहे। एकंदरीत काय तर 20 वर्षापासून समाजातील चळवळीचं अपरिहार्य अस्तित्व कशामुळे संपुष्टात येत आहे याचं आत्मपरीक्षण राजू शेट्टींनी करायला हवंय। रक्तापेक्षाही घट्ट नात्याने जोडलेला कार्यकर्ता का दूर जातो याचं कारण देखील त्यांनी शोधायला हवंय आणि शेवटी हा रिपोर्ट पाहणाऱ्या
दुधाला उसाला दर आणि पिकाला हमीभाव मिळावा असं वाटणाऱ्या सर्वांना एक प्रश्न विचारावासा वाटतो की आंदोलन करणारा, प्रसंगी तुरुंगवास भोगणारा हा चळवळीतील कार्यकर्ता सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी का लढेल, कशासाठी लढेल याचं आत्मपरीक्षण स्वतः शेतकऱ्यांनी देखील करणं गरजेचं आहे. बोला, तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की बोला. तुर्तास इथंच थांबतोय. पुन्हा भेटूया एका नवीन अशाच विषयासह. पाहत रहा के न्यूज. अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.